हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशी घरच्या घरी बनवलेली हॉटेलपेक्षाही भारी चवीची आणि अगदी कमी साहित्यात बनणारी मस्त चिकन बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे बघा। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। पहिल्यांदा तर मी हे चिकन छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तर बघा, बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी 3 ते 4 मोठ्या आकाराचे कांदे उभ्या आकारात कट करून घेतलेत बघा। आता हे कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यासाठी बघा, इथे मी कढईमध्ये तेल ठेवलंय। तेल छान असं गरम झालं की आपल्याला यामध्ये कांदा टाकून बघा छान असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। तर हा कांदा फ्राय करताना 7 ते 8 मिनिट लागतात, पण बघा कांदा आपल्याला छान असा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। इथं मी डायरेक्ट आता कांदा कट करून घेतलेला होता। जर तुमच्याकडे कांदा म्हणजे कट करून सुकवलेला कांदा जर असेल तर तुम्ही तो यूज करा, तो लवकर फ्राय होतो। तर इथं बघा आपला कांदा किती छान असा फ्राय झालेला आहे, मस्त हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलाय। हा कांदा फ्राय करण्यासाठी मला 6 ते 7 मिनिट गेलेत बघा। आता बिर्याणीमध्ये घालण्यासाठी वाटण करणार आहे। तर वाटण करण्यासाठी बघा मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, 3 ते 4 हिरवी मिरची, थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये पाणी टाकून छान असं मिक्सरला याची पेस्ट बनवून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीची मी याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता जे स्वच्छ केलेलं चिकन होतं त्या चिकनमध्ये मी हे पेस्ट टाकून घेते। त्यासोबतच यामध्ये आपलं जे घरगुती काळं तिखट असतं ते काळं तिखट मी इथं 2 चमचे घेतले। त्यासोबत 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला, त्यासोबत 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि त्यासोबत बघा कट केलेली कोथिंबीर आणि कट केलेला पुदिना घातला आहे आणि त्यासोबत अर्धी वाटी दही घातलं आहे। इथंही मी हे फ्रेश दही घेतलेलं आहे आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ आणि थोडा चिकन मसाला टाकला आहे आणि त्यासोबत 1 चमचा बिर्याणी मसाला। आता हे सगळं घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हे चिकन छान असं मॅरिनेट करायचं आहे बघा। त्यासाठी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यासोबतच यामध्ये बघा मी फ्राय केलेला जो कांदा होता तो कांदा देखील मी यामध्ये घालणार आहे। इथं मी थोडासा कांदा फ्राय केलेला घातलेला आहे आणि म्हणजे इथे बघा मी अंदाजे 4 कांदे कट करून घेतले होते आणि तेवढे सगळे कांदे मी फ्राय केले होते। तर फ्राय केलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा यूज केला आहे आणि अर्धा कांदा तसाच साईडला ठेवला आहे, तो बिर्याणी बनवताना आपल्याला यूज करायचा आहे। आता आपल्याला कांदा टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं बघा आपलं चिकन किती छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता हे चिकन मी झाकण ठेवून असंच फ्रीजमध्ये अर्धा ते 1 तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे बघा। तोपर्यंत इथं बघा इथं मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। 2 वाटी तांदूळ मी छान असं 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे। तांदूळ शक्यतो धुवून घ्यायचा, त्यामुळं काय होतं तांदळावरती जो काय स्टार्च वगैरे असतो तो सगळा निघून जातो बघा। इथं मी बासमती तांदूळ घेतलेत, हा बिर्याणीचा तांदूळ आहे। इथं तुम्हाला दुसरा कोणता तांदूळ यूज करायचा आहे तुम्ही तो यूज केला तरीही चालेल। तर बघा इथं मी 2 पाण्याने स्वच्छ असा तांदूळ धुवून घेणार आहे आणि यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी तांदूळ मी छान असं भिजत ठेवणार आहे। तर बघा अर्ध्या तासानंतर मी तांदळातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे। आता आपल्याला याचा छान असा राईस शिजवून घ्यायचा आहे बघा। इथं मी बिर्याणीसाठी जो राईस शिजवणार आहे त्यासाठी बघा इथं मी थोडे खडे मसाले घेतलेत। इथं मी 3-4 दालचिनीचे तुकडे घेतले, त्यासोबत थोडीशी काळी मिरी आणि थोडीशी लवंग आणि 1 विलायची, 1 मोठी विलायची, थोडेसे जिरे आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले घेऊ शकता। आता एका कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकले। तेल टाकून यामध्ये जे खडे मसाले आहेत ते टाकून घेणार आहे। अगदी 1 ते 2 मिनिटासाठी छान असं फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये बघा मी पाणी टाकून घेणार आहे। इथं मी 2 वाटी तांदळासाठी 5 ते 6 वाटी पाणी टाकलेलं आहे। इथं शक्यतो पाणी जास्त टाकलं तरीही चालतं, कारण तसंही आपण भात शिजल्यानंतर यामधलं पाणी काढूनच घेतो। तर बघा इथं पाणी टाकून यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि या पाण्याला मी छान अशी उकळी येऊ देणार आहे। पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये जे आपण धुवून घेतलेले तांदूळ होते ते तांदूळ मी यामध्ये टाकून घेणार आहे। आता बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून यावरती झाकण ठेवून मी याचा छान असा भात शिजवून घेणार आहे। इथं आपल्याला पूर्णपणे भात शिजवून घ्यायचा नाही, 70 ते 80% इतका आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तर इथं आपला बघा तांदूळ छान असा शिजत आलेला आहे। आता मी यामधलं पाणी काढून घेणार आहे। इथं आपला तांदूळ 70 ते 80% इतका शिजलेला आहे। तर इथं बघा मी या तांदळामधलं सगळं पाणी एका जाळीत काढून घेतलं
आणि इथं बघा मस्त असा आपला तांदूळ किती मोकळा सुटसुटीत शिजलेला आहे। आता आपल्याला बिर्याणी बनवायची आहे। बिर्याणी बनवण्यासाठी बघा मी फ्रीजमधलं मॅरिनेट केलेलं चिकन काढून घेतलं आहे। तर हे चिकन बघा अर्धा ते 1 तासासाठी मी छान मॅरिनेट करून घेतलं होतं। तुम्हाला जर गडबड असेल आणि वेळ कमी असेल तर तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटासाठी जरी मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल, पण जर शक्यतो वेळ असेल तर तुम्ही अर्धा ते 1 तासासाठी मॅरिनेट करा। त्यामुळं काय होतं, हा सगळा जो मसाला आहे तो मसाला आपल्या चिकनला व्यवस्थित असा लागतो बघा। आता त्याच पातेल्यामध्ये बघा मी 3 ते 4 पळी तेल टाकले आणि हे चिकन छान असं मी गॅसवरती शिजवून घेणार आहे बघा। इथं आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी हे चिकन मीडियम गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला चिकन देखील 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। हे चिकन बघा मी 7 ते 8 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे। 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। मी यावरचं झाकण काढून दाखवते। इथं बघा आपलं चिकन किती छान असं दिसायला लागले, मस्त असा कलर देखील आलेला आहे। आता हे चिकन 70 ते 80% शिजलेलं आहे। आता यावरती जो शिजवलेला भात होता तो भात बघा मी थोडासा म्हणजे अर्धा भात यातला या चिकनवरती छान असा पसरून घेणार आहे। आता यावरती मी फ्राय केलेला कांदा आणि त्यासोबत कट केलेली कोथिंबीर आणि थोडासा कट केलेला पुदिना देखील घालणार आहे। छान असं बघा यावरती व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर जो भात राहिलेला होता तो भात देखील मी यावरती असाच टाकून घेणार आहे। इथं मी 2 लेयर बनवते, त्यामुळे राहिलेला जो भात होता तो देखील मी यावरती असाच पसरून घेणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जे शिजवलेलं चिकन होतं त्यातलं अर्ध चिकन काढून या पहिल्या लेयरवरती थोडंसं चिकन टाकून त्यावरती देखील भात टाकू शकता, पण इथं मी असाच भात टाकलेला आहे। आता यावरती देखील मी परत एकदा कट केलेली कोथिंबीर आणि पुदिना त्यासोबत फ्राय केलेला कांदा घालणार आहे। कांदा घालताना अजिबात कंजूसी करायची नाही, शक्यतो फ्राय केलेला कांदा जरा जास्तच घालायचा। तर इथं बघा मी मस्त असा कांदा देखील घालून घेतलेला आहे। आता यावरती बघा मी भरपूर असं तूप टाकून घेणार आहे, म्हणजे मी 2 ते 3 चमचे तूप टाकून घेणार आहे। इथं तुम्हाला तूप आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल, पण शक्यतो तूप घातल्यामुळं काय होतं, बिर्याणीला खरंच खूप भारी टेस्ट येते। त्यामुळे इथं मी थोडंसं तूप टाकलं आहे। आणि त्यासोबत इथं जो माझ्याकडे एक लाल कलर आहे, हा फूड कलर आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हा कलर घाला किंवा नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल। इथं माझ्याकडे लाल कलर आहे, त्यामुळं मी इथं थोडासा लाल कलर देखील टाकून घेणार आहे। यामुळं आपली बिर्याणी मस्त अशी दिसते बघा। आता यावरती झाकण ठेवून आता यावरती बघा थोडीशी काहीतरी जड वस्तू ठेवायची, तुमच्याकडे जी असेल तुम्ही ती ठेवा। इथं माझ्याकडे छोटासा उखळ आहे, म्हणजे छोटासा खलबत्ता आहे, मी तो ठेवला आहे। आणि याला छान असा 10 ते 15 मिनिटासाठी मस्त असा दम देऊन घ्यायचा आहे बघा। कधीही बघा बिर्याणीला दम देताना गॅस मिडियम करायचा, त्यामुळं बिर्याणी आपली खाली लागत नाही, म्हणजे करपत नाही। तर बघा 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि आपली बिर्याणी बघा किती छान अशी दिसायला लागली आहे। मी झाकण काढले बघा, किती मस्त गरम असल्यामुळं किती वाफ सुटायला लागलेली आहे। तर बघा मी तुम्हाला काढून दाखवते। इथं आपली बिर्याणी बघा किती छान अशी दिसायला लागली आहे, मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे। आणि यावरती आपण तूप टाकलं होतं, त्यामुळं तूप घातल्यामुळं देखील मस्त असा सुगंध यायला लागलेला आहे। तर मस्त झटपट अशी अगदी कमी वेळेत तयार झालेली ही बिर्याणी आहे। इथं मस्त अशी आपली गरमागरम चिकन बिर्याणी तयार आहे। इथं मी यावरती थोडासा लाल फूड कलर घातला होता। इथं तुमच्याकडे जर दुसरा कुठला कलर असेल तर तुम्ही तो देखील इथं यूज करू शकता। इथं बघा मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते, किती मस्त अशी मोकळी सुटसुटीत बिर्याणी तयार आहे। आणि गरम आहे त्यामुळं बघा किती छान अशा वाफा यायला लागलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ही चिकन बिर्याणी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी झटपट होते, कमी साहित्यात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट खरंच खूप भारी लागते बघा। तर तुम्हाला आजची ही चिकन बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।